पाहुयात पुढची बातमी। बदलापूरमधल्या घटनेच्या नंतर आता प्रशासन सतर्क झाल्याचं दिसतंय। प्रत्येक शाळांमध्ये आता अशा पद्धतीच्या घटना रोखण्यासाठी पॅनिक बटन लावण्यात येणार आहे। याबद्दलची घोषणा आजच दीपक केसरकर यांनी केली आहे। तसंच उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती सुद्धा केसरकरांनी दिली आहे। आमच्या अहवालातील दोषींची यादी आम्ही पोलिसांना पाठवली आणि या समितीकडून परवापर्यंत अहवाल येणार असल्याची माहिती सुद्धा केसरकरांनी दिली। आपण पॅनिक बटन हे शाळांमध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं, या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं होतं। ते एक तयार करायला सांगितलं होतं ॲप। याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली, मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे। म्हणजे तो संबंधित व्यक्ती कुठे गेलेला आहे, समजा अशा ठिकाणी झालं की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नसलं तरी हे डिव्हाइस ऑफलाईन चालू शकतं। जवळच्या केंद्राला त्याची माहिती जाईल आणि तिथून पोलिसांना माहिती जाईल। हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे मला असं वाटतं की कंट्रोल येईल। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या घटना त्याच्यावर करायची उपाययोजना या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि त्यांचा अहवाल उद्या दुपारपर्यंत मला अपेक्षित आहे। उद्या सुट्टी असल्यामुळे परवाच्या दिवशी आम्ही ह्या अहवालावर विचार करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।